तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। सोमवार 27 फेब्रुवारी 1882. श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला आपल्या खोलीत बसलेले आहेत. मास्तर महाशयांशी संभाषण चालले आहे. श्री रामकृष्ण मास्तर महाशयांना सांगत आहेत, ध्यान करावं मनात, कोणात आणि वनात, आणि नेहमी सत असत विचार करावा. एक ईश्वरच सत म्हणजे नित्य वस्तू आणि बाकी सर्व असत म्हणजे अनित्य. वारंवार असा विचार करून अनित्य गोष्टी मनातून काढून टाकाव्यात. सोमवार 16 ऑक्टोबर 1882चा दिवस होता. नरेंद्रादी भक्त त्या रात्री संकीर्तन सत्संगानंतर श्री रामकृष्णांच्या खोलीतच राहिले होते. दुसऱ्या दिवशी स्नानादी आटोपल्यावर श्री रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले, जा वडाखाली बसून ध्यान कर बघू, आसन देऊ. नरेंद्र आणि त्याचे काही ब्राह्ममित्र पंचवटीत बसून ध्यान करत आहेत. श्री रामकृष्ण थोड्या वेळानं तिथे येऊन दाखल झाले. श्री रामकृष्ण म्हणाले, ध्यान करताना त्याच्या चरणी मन कसं तल्लीन व्हायला पाहिजे. वरवर तरंगत राहिल्यानं का कधी तळाची रत्न हाती लागणार आहे. इतकं बोलून ते पुढील गाणं म्हणू लागले. एकदा एका भक्तानं श्री रामकृष्णांना प्रश्न केला, आन्निक करतेवेळी ईश्वराचं ध्यान कोणत्या जागी करावं. श्री रामकृष्ण सांगतात, का बरं, हृदय तर केवढी उत्तम जागा आहे ध्यानाकरता, तिथे ध्यान करावं. सोमवार 20 ऑगस्ट 1883. दक्षिणेश्वर, कालीवाडी. भगवान श्री रामकृष्ण छोट्या पलंगावर बसून मच्छरदाणीच्या आत ध्यान करत होते. मास्तर महाशय जमिनीवर बसले होते. काही वेळ गेल्यानंतर श्री रामकृष्ण बाहेर आले आणि मास्तर महाशयांना म्हणाले, मच्छरदाणीत बसून ध्यान करत होतो. मध्येच मनात आलं की ध्यान ध्यान म्हणजे एका पुन्हा रूपाची कल्पना सोडून आणखी काही नाही ना. आणि मग मन लागेना. तोच झटदिशी दर्शन देईल तरच व्हायचं. पुन्हा वाटू लागलं, ध्यान तरी कोण करणार आणि कोणाचं करणार. मास्तर महाशय म्हणाले, होय महाराज, आपण म्हणाला होता की तो जीव जगत सारं काही झाला आहे. जो ध्यान करणार तोही तोच. श्री रामकृष्ण म्हणतात, त्यानंच करवलं नाही तर कुठलं ध्यान बिन व्हायला बसलं आहे. त्यानंच करवलं तरच ध्यान जमणार. तुमचं काय मत आहे. मास्तर महाशय म्हणतात, आपल्यात मीचं नाव नाही म्हणूनच आपल्याला असं वाटतंय. मी नाही तिथे असंच वाटायचं. श्री रामकृष्ण म्हणतात, तरी पण मी दास, मी सेवक इतकं तरी असणं चांगलं. जोपर्यंत मी सारं काम करतोय असा बोध आहे तोपर्यंत मी दास, तू प्रभू असला भाव खूप चांगला. सारंच केलं जात आहे मग सेव्य सेवक भावच असणं उचित. बुधवार 26 डिसेंबर 1883. श्री रामकृष्ण आज श्री रामचंद्र दत्तांची नवीन बाग बघायला निघाले आहेत. गाडीमध्ये त्यांच्याबरोबर मणिलाल मल्लिक, मास्तर महाशय वगैरे भक्त आहेत. मणिलाल ब्राह्मभक्त आहेत. ते अवतार मानित नसत. श्री रामकृष्ण मणिलाल मल्लिकांना सांगतायत, ईश्वराचं ध्यान करायचं झाल्यास प्रथम त्याच्या निरुपाधिक स्वरूपावर मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणं उचित. ईश्वर उपाधिविरहित वाक्य मनाच्या अतीत आहेत,
पण या ध्यानात सिद्धी मिळवणं फार कठीण. अवतारावर मनुष्य रूपधारी परमेश्वरावर ध्यान करणं खूप सोपं. अवतार म्हणजे माणसाच्या रूपात नारायण, नरलीला. देह केवळ पांघरूण, जणू कंदिलाच्या आत ज्योत ढणढणते आहे किंवा काचेच्या तावदानातून बहुमोल जिन्सा दिसत आहेत. आजचा संदेश: ईश्वरच नित्य, बाकी सर्व अनित्य. ध्यान करताना मन ईश्वरचरणी तल्लीन व्हायला हवं. मनुष्य रूपधारी ईश्वरावर ध्यान करणं सोपं असतं. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः.